एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची. ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरीमधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम. महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउटसाठी योग्य. तर यायचं कुठं आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. 2019 मध्ये तत्कालीन प्रभाग 4 व आत्ताचा प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांनी आपणाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं होतं. आपण नागरिकांच्या विश्वासात पात्र राहून या प्रभागातील रस्ते, गटारी, ओपन स्पेस, डेव्हलपमेंट, आरोग्य आदी बाबत दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं. 2025 मध्ये आपण याच प्रभागात उमेदवार म्हणून नागरिकांच्या भेटीस जाताना नागरिक उत्स्फूर्त स्वागत करत असून 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या एका जागेच्या निवडणुकीत पुन्हा विजय होऊ असा विश्वास माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी नागरिकांच्या भेटी दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला. 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मनोहर पोटे माजी यांनी नगरसेवक राजाभाऊ लोखंडे, बाळासाहेब दुतारे, विशाल सकट, धनुभाऊ दांडेकर, सतीश बोर्डे आणि प्रभागातील कार्यकर्त्यांसह प्रभागात घरोघरी नागरिकांच्या भेटी घेत केलेल्या कामांची माहिती देत मतदानाचं आवाहन केलं. पोटे म्हणाले, या प्रभागात आणि पूर्वीच्या प्रभागात रस्त्यांची दुरावस्था होती. आपण रविवार पेठ, त्रिमूर्ती भेळ परिसर, सुतार गल्ली वेस्टपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते केले. कुंभार गल्लीतील रस्ते केले. डेटा बाईट ऑपरेटर ते हनुमान नगर, लक्ष्मीनगर, साईनगर, हनुमान नगर इथं प्रलंबित रस्ते केले. हनुमान नगर येथील ओपन स्पेस डेव्हलपमेंट तसंच इंदिरानगर येथील दोन्ही रस्ते केले असं सांगून इंदिरानगर येथील रहिवाशांना हक्काची घरं मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करून त्यांना स्वतःची घरं मिळवून देणार. प्रभागात फिरताना नागरिक आस्थेनं विचारपूस करताना दिसले. त्यांना देखील प्रश्न सुटल्याचं दिसत असल्यानं आपण मताधिक्यानं विजय होऊ यात शंका नाही असं सांगितलं. भेटी दरम्यान विरोधकांशी देखील त्यांनी हस्तांदोलन करण्यास ते विसरले नाही. या ठिकाणी आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये उद्या 20 तारखेला होणाऱ्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातून या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी नगरसेवक पदावर उमेदवारी करत आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये मी 2019 मध्ये या ठिकाणाहूनच उमेदवारी केली होती. गेल्या 5 वर्षामध्ये जी कामं केली, निश्चितपणे प्रभागातील जवळजवळ सर्व समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी प्रायोरिटीने केलेलं आहे. या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, बऱ्यापैकी सर्व प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न आम्ही 100% केलेला आहे. या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की गेल्या 2019च्या इलेक्शनमध्ये या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मध्ये 4 प्रभाग होता, तो आता 7 नंबर झालेला आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 पूर्वीचा 4 मधून सर्व मतदारांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासात पात्र ठरत या ठिकाणी सर्व प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. या ठिकाणी आज असं या ठिकाणी डोर टू डोर फेरी मारताना जाणवतं की मतदारांचा पूर्ण विश्वास आणि पूर्ण पाठिंबा या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या पॅनलला मिळत आहे. आणि उद्याच्या 20 तारखेला निश्चितपणे प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व जनता या ठिकाणी मला शिवसेनेच्या समोरील बटन दाबून विजयी करण्याचं काम करेल हा निश्चितपणे मला विश्वास वाटतो. रिस्पॉन्स मतदारांचा चांगला आहे. जे काही कामं जवळजवळ सर्व प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी झाले, पण जर उद्याही काही कामं राहिली असली तर या ठिकाणी निश्चितपणे नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवली जातील. धन्यवाद. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.